नमस्कार, मैं प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण होळी गावामध्ये आलेलो आहोत. हे होळी गाव जे आहे ते उमरगा तालुक्यात आहे आणि उमरगा तालुक्यातल्या या होळी गावामध्ये येणारा कंपनी आहे. येणारा कंपनीमध्ये जी काय कर्मचारी काम करतायत त्या कर्मचाऱ्यावर एक अन्याय होतो आहे. त्यांना नेमकं काय अन्याय होतो आहे आणि काय त्रास आहे ते आपण त्या कर्मचाऱ्यांना विचारणार आहेत. या कंपनीतले हे कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहेत. आपण काय नाव साहेब तुमचं? राठोड सचिन. राठोड सचिन. हां. कधी ही कंपनी स्थापन झाली? आता 2 वर्ष झाली. 2 वर्षे. हां. काय तुमच्याकडे काम काय असते? आम्ही सिक्युरिटी गार्ड आहे. बर. सेफ गार्ड थ्रो. बरं. आम्हाला जे पेमेंट आहे ते देतच नाही आहे त्याने, आणि विकली ऑफ तर आम्हाला नाहीच आहे. आणि जे सुट्टी घेतली तर त्याची पेमेंट कट होते आमची. बरं. तुम्हाला महिन्याला पेमेंट होत नाही? महिन्याला होत नाही. महिन्याचं 1 महिना सोडून दुसरा महिना भरत आला तर 5 दिवस राहिले तर पेमेंट होते आमची. म्हणजे 2 महिन्याला एक वेळेस? हां. आणि मग कसं तुमची आर्थिक परिस्थिती कशी नाजूक? आम्हाला 11,000 मध्ये काय होते आमचं? घर चालणार का काय चालणार? पेट्रोलला जातंय, हां. घरचा खर्च आहे. घर भागवाव का काय भागवाव? आणि 2 महिने पेमेंट नाही झाल्यानंतर तुम्ही घर कसं चालवता? इकडून तिकडून बाहेरून काढून इकडून तिकडून घरचे पण आहेत ना. आमचं घर चालतच नाही आहे याच्यावर. मेन पेमेंट जे आहे आम्हाला ती भेटतच नाहीये. बरं. हा. किती वाजता येतात तुम्ही? आम्ही आता माझी सेकंड ड्युटी चालू आहे 3 ते 11 पर्यंत. 3 शिफ्ट आहेत. बरोबर. म्हणजे किती घंटे काम आहे तुम्हाला? 8 घंटे आहे. 8 घंटे काम. हा. 8 घंटेला किती मिळतं पेमेंट? 8 घंट्याला आम्हाला 390 रुपये. 390 रुपये. 390 रुपये मध्ये आमचं घर बी चालत नाहीये. बरं. विकली सुट्टी तर नाहीच नाही. खरी पेमेंट ते आम्हाला देतच नाही. आमचं पेमेंट स्लिप पण देत नाहीये. बरं. किती पेमेंट आहे आम्हाला कळू देत नाहीत त्यांनी. तुम्ही काय करता? सुपरवायझर. किती आहे तुम्हाला पेमेंट? मला 15,000 15,000. तुमची होती का पेमेंट वेळेवर? सगळ्याचे होते 20 तारखेला. 20 तारखे प्रत्येक महिन्याच्या? काय पोरं म्हणतात 20 तारखेला होत नाही, 2 महिन्याला नाही पेमेंट? सर, कसं आहे माहिती आहे का, 25ला आमचं अटेंडन्स जात आहे. हा. नंतर ते 25 संपल्यानंतर अजून 20 तारीख पुढे येते ना, त्यावेळेस भेटते. जरा म्हणजे तुमच्यात 2 आणि महिन्याच्या जवळपास त्यांच्यात आणि तुमच्यात जरा तफावत वाटते. 2 महिन्याच्या जवळपास होते सर. 2 महिने कसं भागणार? 1 महिना भरलं नंतर पुढचं 25-20 दिवस गेल्यावर पगार भेटते. बरोबर. तरी बरोबर आहे. त्यांचं बरोबर आहे का? हा. तर हा जो प्रश्न आहे तुमचा, किती पोरं आहे तुमच्या कामाला? 24 पोरं कामाला आहे. मग 24 पोराचे सुद्धा तुमचे पेमेंट वेळेवर होत नाहीत. तुमची काय मागणी आहे बरं नेमकं सांगा आता तुम्हाला? मागणी आहे, आम्हाला पेमेंट आहे 11,200. आमची मागणी आहे 17,000 रुपये पेमेंट पाहिजे आम्हाला. आमची PF बरोबर कटत नाहीये. 3% PF कटते आणि विकली ऑफ नाही आम्हाला. परत पेमेंट स्लिप नाही आम्हाला आणि पेमेंट पण टायमावर नाही. 2 महिने झाले PF पण पडलेलं नाही आमचे. आम्हाला जे आहे ना सर, आम्हाला ऍक्च्युअली पेमेंट किती आहे हे माहीतच नाही आम्हाला. कारण आम्हाला तिकडून सांगितलेलं पेमेंट नाही स्लिपच आलेली त्यांनी. नाही. कारण त्यांना पेमेंट स्लिप पेमेंट स्लिप आम्हाला मागितल्यानंतर लिहून देतच देते नाही. सर. असं म्हणजे पेमेंट लिहून देतात असं. तुम्हाला ठरवलं नाही का पेमेंट प्रत्येकाला एवढं आहे? नाही. 390 रुपये डेली. 390 रुपये आहे डेली. तुम्हाला सांगितलं का 390 रुपये डेली आहे, तुमचं PF एवढं कटणार आहे, एवढं तुमच्या हातात पडणार पेमेंट आहे? पडल्यानंतर 2 महिने झाले PF पडलेलं नाही आमच्या अकाउंटला अजून. आम्हाला स्टार्टिंगला मॅसेज सुद्धा येत नाही. कटाई किती होते? कशाची कटाई होती तुमची पैसे पेमेंट मधून? तेच सांगत नाही ना सांगतच सर. नाही आम्हाला. हे कोण आहे ते अलीकडले? ते बियांचे सर आहेत. मेन वेंडर आहेत. बरं. त्यांचं काय मत आहे? ते त्यांच्या हातात काय आहे का तुमचं? त्यांच्याच हातात असते. ओ पवार साहेब, इकडे येतं का लगेच? या. त्यांचं नाव काय? परिडा. तुमच्या थ्रो चलते का हे कंपनीचा कारभार? नहीं मेरा थ्रू नहीं है. हम वाइंडम प्रोवाइडर है. मतलब तुम्हारे हाथ से पेमेंट हो जाता है ऐसा लोगों का कहना? ना मेरे हाथ में पेमेंट नहीं होता है. कौन करता है उनका पेमेंट? सेफगार्ड म्हणून एक कंपनी है ना, हमारा इधर का नागपुर का, वो लोग पेमेंट करते हैं. उसका एजेंसी उसका उसके हाथ से नहीं होता पेमेंट? किसके हाथ से? नहीं, लेकिन स्टर्लिंग वाला टर्निंग पॉइंट हाँ, तुम कितने बच्चे काम को लगाए?
अभी 25 बच्चों का कितना पेमेंट है? ऐसे वैसे उनका अलग अलग ही है। हाँ सुनो मेरी हाँ। बात, बच्चों का कहना ऐसा है कि हमारे पेमेंट स्लिप जो है उसके ऊपर आंकड़ा नहीं आता और पेमेंट स्लिप, हाँ। पेमेंट स्लिप तुम नहीं देते हो। नहीं, हम नहीं साहब, उनका एजेंसी सेफगार्ड, आप थोड़ा सिस्टम को समझिए पहले। हाँ। उनका एजेंसी है सेफगार्ड उनको समझ में आया ना? हाँ, वो समझ में, सेफगार्ड है। हाँ। तुम क्या है, पेमेंट कंपनी देता है ना उनको। यानरा कंपनी यानरा, है हाँ। और स्टर्लिंग तुम है। हाँ स्टेलिंग हम है। हाँ। तो तुम ये बच्चों को काम लगाते हो, बराबर? हाँ, हम नहीं लगाते। फिर कौन सब लगाता? सेफगार्ड लगाता है। सेफगार्ड कौन है? सेफगार्ड से ऊपर है। ये जो सिक्योरिटी एजेंसी सही से है वो आप सेफगार्ड अभी है। मेरे दिमाग में आ गया। हाँ। सेफगार्ड के ऊपर के तुम है, हमारे ऊपर का, हाँ, हम है ना, सेफगार्ड है को ना? लगाया। हाँ तो सेफगार्ड को कितना पेमेंट इन बच्चों को देने के लिए हाँ। आपने कहा है? तो वैसे सब हिसाब उसका सुनिए मेरी बात, नहीं, सुनो नहीं, कि तुम हाँ। एक हम नहीं बोलेंगे, सुनिए, साहब सुनिए। देखिए, मेरा नहीं, बात नहीं, नहीं, सुनिए। सुनिए मेरी बात। एक बच्चों को तुम सेफगार्ड बोल के हाँ। इन बच्चों को कितना पेमेंट देने का हम डिसाइड नहीं करेंगे तुम साहब। नहीं डिसाइड ना ना, वो डिसाइड करेगा। हाँ सेफगार्ड डिसाइड करेगा। तो वो सेफगार्ड जो है ना, इनको सही तरीके से पेमेंट नहीं देता है, हाँ। ऐसा उनका कहना है। हाँ। तो तुम्हारा क्या कहना है? तो हमारा बात हुआ लास्ट टाइम बात हुआ जो पेमेंट इंक्रीमेंट होने का, और दैट टू क्या है अप्रैल मंथ से वो लोग का इंक्रीमेंट होगा। अभी इनका और ये लोग जो पत्र दिए पेमेंट टाइम से नहीं होता। टाइम से होता है, नहीं होता? 20 तारीख को होता है। 2 महीने कौन क्या बोले? सुपरवाइजर को पूछिए साहब, पूछिए, साहब जी, ये लोग का। सुपरवाइजर को पूछिए। नहीं, सुपरवाइजर। वन बाय वन बात बोले। हाँ। सुपरवाइजर ये बच्चे बोल रहे हैं कि 2 महीने पेमेंट नहीं होता, ये आदमी बोलता है 1 डेज के बाद देखिए जो सेफगार्ड जो है 15 से 20 तारीख के अंदर पेमेंट करने के लिए वो लोग कमिटमेंट किया। हाँ। 15 से 20 तारीख के अंदर होता है उनका तो पेमेंट। ये बोलते हैं 15 से 20 तारीख को नहीं होता, 2 महीने में एक, सुनिए, एक महीना भर के 20 तारीख को होता है। एक महीना एक महीना चला जाए, 1 महीना पूरा हो जाता है, बाद में 20 तारीख को होता है। 5 दिन रह जाता है सर महीना भरने के जो लिए। 20 तारीख को होता है, अगले मंथ अगर 20 तारीख को नहीं हुआ, ठीक है 15 दिन तो का इनका 1.5 महीने का पेमेंट होना पड़ता, 1 महीने का नहीं। सब ऐसा नहीं है साहब। सुनिए मंथ टू मंथ इनका मास्टर को भी जाता है। मंथ टू मंथ, मतलब 1 तारीख को 1 तारीख, ये मंथ टू 1 तारीख को 1 तारीख है। हाँ। लेकिन उनका लीड टाइम रहता है साहब, लीड टाइम ये लोग 15 दिन लीड टाइम लिया है। काय म्हणतात? हाँ बिलिंग का वगैरह प्रोसेस है साहब। हा, काय म्हणणं आहे तुमचं? सर 1 महिना आमचा जे पण आहे 1 महिना भरतो आमची हाजरी, बरोबर आहे. त्याच्यानंतर 26 दिवसाच्या नंतर पेमेंट होते आमची, बरोबर आहे. आम्हाला वीकली ऑफ नाही. 30 दिवस काम तेच करायचं, 31 दिवस पण काम तेच करायचं आणि त्याची पगार एकच येणार. 31 दिवस पण तेच केलं तर पण एकच पगार येणार आणि 30 दिवस पण केल्यावर एकच पगार येणार. वीकली ऑफ यांना विचारलो आम्ही की वीकली ऑफ आम्हाला का नाही आहेत. यांनी म्हणतायत की आमच्या पॉलिसीमध्ये ते वीकली ऑफचं नाही आहे, आम्ही कोणालाच नाही देत नाही, हे असं यांचं म्हणणं आहे. वीकली ऑफ म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? वीकली ऑफ म्हणजे काय? आम्हाला 4 सुट्ट्या पाहिजे, 5 सुट्ट्या पाहिजे महिना. बराबर है, आम्ही पण उनका माणसं आहोत. एजेंसी के साथ बात करना पड़ेगा आम्ही साहब. पण माणसं आहोत ना. मैं एजेंसी नहीं हूँ, तुम ऊपर के एजेंसी के ऊपर है, तो एजेंसी इसको के क्या ऊपर बोलते हूँ. हैं? इनका जो इसलिए तो ये जो पत्र दिए है साहब जी, ये जो अभी जो पत्र दिए है, अभी लास्ट टाइम जो पत्र दिए, पत्र में अपना हायर ऑफिसर में हाईलाइट किया, जो साहब को मैं दिखाया आज. पवार साहेब तुमचं काय मत आहे? पवार साहेब तुमचं काय मत आहे? तुम्ही संघटनेचा एक नेता आहात आणि या कामगारावर अन्याय होत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे अन्याय आहेत. आता हे अन्याय या पोरावाने बोलून दाखवलं म्हणून तुम्हाला अन्याय जाणवायला. आता यांचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होत आहे. आता मॅनेजर साहेब म्हणतात आमच्यावर अन्याय होत नाही, थर्ड पार्टीनं जे काय यांना करार केला आहे त्या पद्धतीने ही कामाला आहेत. पण त्या थर्ड पार्टीसोबत यांचा काय करार आहे हे तुम्हाला दाखवलं आहे का? विषय असा आहे, होळी परिसरामध्ये, असेल, समुद्राचा काय भाग असेल, काय पेटसंगीचा भाग असेल, या परिसरामध्ये यारन आहे ना, यानरा या कंपनीने एक सौर ऊर्जाचा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. आणि या ठिकाणी जे काही गार्ड म्हणून जे पोरं कार्यरत आहेत या कंपनी अंतर्गत, ते सरासरी भूमिपुत्र आहेत.
होय. आणि या गार्डपैकी कमीत कमी 80% लोकांची तर जमीन या प्लॅन्टसाठी दिलेली आहेत. बर आणि पहिल्यांदा माझं मत असं आहे की या कंपनी बरोबर ह्या शेतकऱ्यांचं चर्चा झालेली असावी, कारण आमची शेती तुमच्या प्लॅन्टला दिल्याच्या नंतर म्हणजे आमचे जे काही मुलं आहेत, आमचे जे काही सुशिक्षित मुलं आहेत गावातले, हे त्यांना नोकरी दिली पाहिजे, हे प्रमुख त्यांची चर्चा आहे. त्या बोलणीच्या आधारे हे शेतकरी या प्लॅन्टला जमीन दिलेली आहेत. हा झाला भाग. आणि या यानरा कंपनीने हे जे काही सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करण्यासाठी स्टर्लिंग कंपनीकडे करार केलेला आहे. कारण ही यानरा कंपनी जी आहे, स्टर्लिंगवाल्या कंपनीकडे प्रत्येक जो काही कामगार आहे या ठिकाणी यांचं पेमेंट त्या कंपनीला देत असावेत. आणि स्टर्लिंगवाल्यांनी कंपनी आहे का? कंपनी है. हा. आणि सेफ गार्ड नागपूरवाले जी एजन्सी आहे, या स्टर्लिंगवाल्यांकडून ही काय केलेले आहेत, करार केलेले आहेत. या कराराच्या मोबदल्यामध्ये यानरा कंपनी स्टर्लिंगवाल्यांना पेमेंट करायचं आणि स्टर्लिंगवाल्यांनी शेफ गार्ड यांना पेमेंट करायचं आणि त्यांनी या कामगारांच्या खात्यावरती पेमेंट टाकायचं. या कामगाराचं म्हणणं असं आहे की कंपनीनं टर्लिंग कंपनीला किती पेमेंटचा करार केला आहे, एक मुद्दा. आणि तो करार जी केलेला आहे त्या टर्लिंग कंपनीनं या पोरावाला किती पेमेंट द्यायचं आहे हे ठरलं पाहिजेत. काय या पोरावाचं असं म्हणणं आहे की आमचं 390मध्ये काही होत नाही, किती पेमेंट कटतं हे बी सांगत नाहीत आणि आम्हाला स्लिप बी मिळत नाही आमच्या कामाची. विषय असा आहे, आम्ही नुसतंच काम करायचं का? आम्ही काम करतात त्या कामाच्या मोबदल्यामध्ये आम्हाला किती दाम मिळतो हे करेक्ट करा आणि आम्हाला महिन्याच्या 4 सुट्ट्या द्या आणि योग्य ती काम 8 घंट्याचं असेल 4 घंट्याचं असेल त्या नियमाप्रमाणे काम करून घ्या, असंच म्हणणं ना तुमचं? मग हे ज्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे का? तुम्ही दोघा जणांनी तिकडे चर्चा केली, आता इथं आल्याच्या उपस्थित झाल्याच्या नंतर इथलं सर्व कामगारांची मतं ऐकल्याच्या नंतर असं समजतं, यांचं म्हणणं असं आहे की 31 दिवस भरले तरी तितकीच पेमेंट, 30 दिवस भरले तरी तितकीच पेमेंट, आणि पेमेंट झाल्याच्या नंतर या मुलाकडे या कामगाराकडे पेमेंटची स्लिप येऊ शकत नाही. त्या स्लिपवर एकतर नियमानं त्या मुलांनी या कामगारांची सही व्हायला पाहिजे. एकतर 5,000 पेमेंट असेल, 5,000पेक्षा जर वर पेमेंट असेल कामगारांना, तर त्याच्यावरती या कामगारांचे जे कोणी सुपरवायझर असतील त्याच्यावरती रशीद तिकीट लावून या कामगारांची सह्या घेतलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि पेमेंटच्या हिशोबानं त्यांचं PF कपात झालं पाहिजे. या कामगारांना आता पहिल्यांदा जे काही कामगार लागलेले आहेत त्यांना ते म्हणतात की 14,500 कंपनीनं पगार दिलेला आहे आणि त्यामधून 1,000 सरासरी PF कपात झालेला आहे. आणि जास्तीचे आज 2526 मुलं या ठिकाणी गार्डचं काम करतात, सुरक्षा रक्षकाचं काम करतात. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की पहिल्यांदा पेमेंट 14,500 आणि नंतर आमची पेमेंट वाढण्याच्या ऐवजी कमी झालेली आहे. हे कितपत योग्य आहे? आणि कमी झाली होऊ द्या, पण कमी झालेली किती कमी झाली, किती पैसे कटतात, किती कपात झालेले पैसे आमच्याकडे सेव आहेत तुमचे आणि एवढी पगार तुम्हाला आम्ही देतो आणि हे सेव झालेले पैसे या तारखेला आम्ही तुम्हाला देणार आहेत, असं काहीच लेकराला माहिती या नाही ना. महाराष्ट्रामध्ये सरासरी प्रत्येक विभागामध्ये बाह्य स्रोत कामगार पुरवण्याच्या मोठमोठ्या कंपन्या काम करतात, परंतु माझ्या माहितीस्तव जे काही कंपनी अंतर्गत ही कामगार काम करतात सुरक्षा रक्षकाचे, त्यांच्यापर्यंत पेमेंटची प्रत्येक महिन्याची पेमेंट स्लिप येते आणि त्यांचं पेमेंट किती आहे, त्यांचं PF किती कपात होतो, स्वतःच्या पगारीतून PF किती कपात होतो, कंपनीने किती PF कपात करायला पाहिजे हे माहिती पाहिजे. तर या कामगारांना कंपनीचे तुम्ही कोणत्या पदावर आहेत, तुम्ही कोणत्या पदावर आहेत आणि या सिक्युरिटी गार्डवर तुमचं नियंत्रण कसं आहे का? तुम्ही टर्निंग पॉईंटवर नियंत्रण ठेवता आणि टर्निंग पॉईंट यांच्यावर नियंत्रण ठेवताय, नेमकं काय प्रकार आहे? मैं समझा नहीं आपका बात. हिंदी में तुम थर्ड पार्टी को जो करार कर दिया, वो थर्ड पार्टी ने इन बच्चों को कितना पेमेंट देना चाहिए, ऐसा कुछ करार हो गया हमारे पास? ऐसा करार नहीं है. हाँ. क्योंकि वो जो एजेंसी है वो अपना जो मार्जिन रख के इन लोग को देता है. हाँ. और इन लोग को जो भी पगार फाइनलाइज हुआ, इन लोग के साथ बात हुआ, जो एजेंसी आया था बात हुआ कि उनका सुपरवाइजर हाँ, इनके साथ बात होने के बाद सुपरवाइजर को बात हो गई, इन बच्चों को बात नहीं हो गया. ये अलग बात कर रहे हैं, ये अलग बात कर रहे हैं. नहीं, सुपरवाइजर को वो रिपोर्टिंग किसको करते हैं? ये लोग रिपोर्टिंग इनको करते हैं. सुपरवाइजर कहता है मेरे को 15,000 रुपये पेमेंट है. हाँ, वैसा इस बच्चे बोल रहे नहीं कि मेरा इतना पेमेंट है, करेक्ट. ऐसा क्यों होता?
ना वो बात नहीं, सब वो सिनारियो नहीं है। सिनारियो क्या है, ये सुपरवाइजर के साथ बात हुआ, जो पहला स्टेज में 10 आदमी गए और उनका सैलरी रिवाइज हुआ, क्यों कंपनी की तरफ ऊपर वो भी हमको मालूम नहीं था। उसके बाद जो नया आदमी 15 आदमी लिए है, सुपरवाइजर के साथ इन लोग का बात हुआ, जो इतना पेमेंट हुआ। उनका जो सेफ गार्ड का जो ऑफिसर है उधर से, वो लोग बात किए सुपरवाइजर से, देखो ऐसा पेमेंट सुपरवाइजर के साथ इनका बात ये हुआ। बात नहीं हो रहा बोल रहे नहीं, क्या है आप हुआ? देखिए सामने है, पगार कितना है, आपके हमको सामने मालूम है। ये इनको पगार मालूम नहीं है। नहीं, साहब, ऐसा इसका नहीं है। पेमेंट सुनो मेरी बात, इनका तनख्वाह जो है 1 महीने का कितना मिलता है ये इनको मालूम नहीं है। 1 महीने में कितनी छुट्टियां मिलती है ये भी इनको मालूम नहीं। नहीं छुट्टियां का बात हम डिस्कशन करेंगे, लेकिन जो पेमेंट का बात है, अगर मेरे को पेमेंट, मेरा पगार कितना है, हर जगह हर कंपनी में ठहरा जाता है, पहले पेमेंट मेरे को कितना मिलेगा, उसके बाद आगे बात सर, होगा। या कामगाराची कंपनीच्या वतीनं प्रत्येक सुरक्षा रक्षकांना जे पगार द्यायचा आहे ते ठरलेली आहे, बर परंतु या कामगारांना अंधारात ठेवण्याचं काम या Yes. प्रशासनाच्या वतीनं चालू आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य मी इथले कोणी जे मॅनेजर आहेत यांच्याशी सकाळी चर्चा केलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे, मार्च एंडिंग ही आर्थिक वर्ष आहे, एप्रिलच्या एंडिंगपर्यंत जे काही कामगारांच्या अडचणी आहेत, PF कपात जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, 14,500 पगार मिळायला पाहिजे, आणि त्यांना पगार जी स्लिप आहे, किती पेमेंट आहे त्यांना, त्यांच्या स्लिपवर सह्या झाले पाहिजे, ही त्यांचं म्हणणं आहे। हे बाळा, आता तुमचे काय मागणी आहेत रे बाबा? आमची मागणी आहे की आम्हाला 17,000 पेमेंट व्हावं। आमच्या किती हजार रे? 17,000 17,000 आमची PF कटायला पाहिजे 13%। 13% म्हणजे 13% किती होतील? 17 त्रिक 51। नहीं सर, हाँ। वो बेसिक का ऊपर कट होता है, बेसिक का ऊपर आपका PF कट होता अच्छा, है। तो 17,000 रुपये पेमेंट होना, छुट्टी कितने होना? 4 महीने में। तनख्वाह कब होना? 26 दिन का महीना होना चाहिए ही जी आहे पगार किती तारखेला होईल? आम्हाला 10 ते 12 तारखेच्या आतमध्ये 10 चे 10 प्रत्येक महिन्याच्या 10 चे 10। सर काय मत आहे आपले? नहीं, बराबर है। 10 देखिए, तारीख को हाँ, 10 तारीख ठीक है पेमेंट साहब। होना, PF जो कटता है ये मालूमत होना, तनख्वाह कितना है यही मालूमत होना, और हमें 17,000 रुपए पेमेंट होना चाहिए। बिल्कुल, ऐसा लोगों का, इन कामगारों का exactly। कहना है। तो साहब, आपका क्या कहना है? साहब आप जो बोले सही है। ये जो लास्ट टाइम सेफ गार्ड एजेंसी जो उनका ऑफिसर आए थे, उनके साथ जो बातचीत हुआ और उनको एक पत्र दिए, ये लोग एक आवेदन पत्र दिए, वो पत्र में ऑलरेडी मेरा ऑफिस को भी भेजा है। सेफ गार्ड के साथ बात किया, सेफ गार्ड बोले थोड़ा वेट करो, हम आगे चर्चा कर रहे हैं और जो है हम बताएंगे। अच्छा, हाँ, मतलब और इनको आज न्याय सुबह मिलेगा? ये साहब के साथ इनको न्याय मिलेगा? न्याय तो सबको मिलना चाहिए, न्याय नहीं मिलेगा इनको कैसे? न्याय देने न्याय के तो लिए सबको आप मिलना कोशिश चाहिए। करोगे? हाँ। इनको न्याय देने के लिए मैं ऑलरेडी एप्लीकेशन दिया है, हाँ। ऊपर एस्केलेट किया है, जे उनको पेमेंट के लिए उन लोगों को मांगनी है, बढ़ोतरी होना चाहिए, ये चीज है, और उनको PF है। अच्छा। ये जो ऑलरेडी मैं बात किया है। काय म्हणणं आहे संघटनेचं? त्यांचं म्हणणं असं आहे, एप्रिलच्या एंडिंगपर्यंत आम्ही या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या मागणीप्रमाणे न्याय देऊ। आता माझ्याशी चर्चा झालेली आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे, आणि कामगारांशी ज्यावेळेस चर्चा केल्याच्या नंतर तेही त्यांच्या मताशी सहमत आहेत। माझं संघटनेचं एवढंच त्यांना विनंती असेल, जे काही कामगारांच्या अडीअडचणी आहेत त्यांनी अडीअडचणी एप्रिलच्या एंडिंगपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करावं। आणि हे भूमिपुत्र आहेत, सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहेत, आणि यांच्या जमिनी या प्लॅन्टसाठी दिलेल्या आहेत, हे सर्वात मोठी बाब आहे। त्यासाठी कंपनीनं या सुरक्षा रक्षकांना त्यांचं न्याय जे आहे ते वेळेमध्ये दिलं पाहिजे। अन्यथा एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत त्यांनी शब्द दिलेला आहे, परंतु एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर या कामगारांना योग्य जर न्याय जर नाही मिळालं, तर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन संघटनेच्या माध्यमातून करणार आहे। बघा, हे ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि कामगार मग कोणताही असू द्या, त्या कामगाराला न्याय देण्याचं काम सुरेश पवार करत आहेत। आणि आता आपण आलात होळीमध्ये, उमरगा तालुक्यात, आणि या ठिकाणी यानरा कंपनी ना, यानरा कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये आता 24-25 कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्याला वेळेवर पेमेंट मिळत नाही, आपली पगार किती कपात होते ह्याची माहिती नाही, आणि हे वेळेवर पगार मिळाली पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आहे। किती पेमेंट आमचं कपात होत आहे, ते कपात झालेलं पेमेंट आम्हाला माहीत व्हावं, आम्हाला
पे स्लिप मिळावी, आम्हाला किती पगार आहे ते कळावी, या सर्व मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्यात. आणि कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे की महिन्याला पगार मिळावी, महिन्यातून 4 सुट्ट्या मिळाव्या, आमची पगार कुठं कटते ह्याची माहिती मिळावी, पे स्लिप आम्हाला मिळावी आणि आम्हाला योग्य ती न्याय द्यावा. 17,000 रुपये पेमेंट आम्हाला मिळावे. आम्हाला 14,000 पेमेंट म्हणून सांगितलं आणि आता ते 11,000वर आले, म्हणजे वाढण्याच्या ऐवजी पेमेंट कमी झाले. तर पेमेंट आमचं 17,000 असावं, महिन्यातून 4 सुट्ट्या असाव्या, वेळेवर पेमेंट मिळावं, किती कपात आमची करून घेता हेही कळावं, आमची शेविंग किती आहे तेही कळावं, अशा मागण्या आहेत. तर बघूया या मागण्यामध्ये न्याय मिळतो का, प्रत्येक महिन्याला न्याय मिळतो का. आणि एप्रिल महिन्यामध्ये आम्ही नियमाप्रमाणे सगळ्या कामगारांच्या पगारी वेळेवर करू, न्याय मिळवून देऊ असं त्यांनी सांगितलं आहे, असं ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणालेत. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या कामगारांना, या गावातले भूमिपुत्र आहेत, यांनी जमिनी या कंपनीला दिल्यात, पण कंपनी या कर्मचाऱ्याला वापरून घेते, न्याय देत नाही, अशी तक्रार पोरांची आहे. तर बघूया कामगाराला न्याय वेळेत मिळतो का, ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे, बातम्या खऱ्या ते खऱ्या, खोट्या ते खोट्या. खडतर प्रवास अन्यायाचा प्रतिकार करणारा हा खडतर प्रवास आहे. आपण या खडतर प्रवासला सबस्क्राईब करा. धन्यवाद होळीकर, धन्यवाद उमरगाकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.